चालतोय ना. लेस बांधून घे हाताला. माकड आले खाली. माकड तुझ्या समोर आलं. खालून माकड आले कॅमेराने वडून. नमस्कार, माझं नाव आहे सुमित बावेस्कर. तर विषय असा आहे, उद्या जातोय आम्ही भीमाशंकरला आणि वाजले आता रात्रीचे 11:30. तर उद्या जायचंय सगळ्यात पहिले अगोदर आम्हाला चाकणला राहुलच्या घरी 4 व्हीलर घ्यायला. जसं मी रात्री बोललो होतो की सकाळी निघणार आहे 3:30 वाजता गाडी पिकअप करायला. तर रात्री झोप तर काही लागली नाही, पण थोडे कामं आटपत होतो. आता वाजले सकाळचे 3:30 आणि आता निघतोय आम्ही थोड्या वेळाने चाकणला गाडी पिकअप करण्यासाठी. चालू भीमाशंकरच्या अभयारण्यात आहे आपण. आणि मित्र पुढे गेलेत माझे. मी थोडं हे बोलण्यासाठी थोडं मागे थांबलो होतो. आणि हे तुम्ही मागे व्ह्यू बघू शकतात माझ्या. हा सगळा व्ह्यू आहे जंगलातला. पूर्ण जंगल आहे आजूबाजूला. आणि जंगलातनं हा पायवाट आहे. इकडे म्हणतात की गुप्त शिवलिंग आहे, म्हणून आम्ही ते बघायला जातोय. मी मागे राहिलो आहे मित्रांपासून. ठीक आहे. रस्त्यात जरा ट्रॅफिक लागली होती आम्हाला, म्हणजे पुढे घाटात आहे ना, तिकडे ट्रॅफिक होती. ॲक्सिडेंट झालेला होता आय थिंक काहीतरी, त्याच्यामुळे ट्रॅफिक झालेली होती. त्याच्यामुळे आम्हाला दुसरा शॉर्टकट रस्ता गावातून, त्या रस्त्याचं नाव मला आठवत नाही आता, त्या रस्त्याने यावं लागलं. त्याच्यामुळे उशीर झाला. सकाळी आम्ही 8 वाजता पुण्यातनं बाहेर निघालो. आळंदी मार्गे आलो आम्ही इकडे आणि इथं पोचलो आता 1-1.5 वाजता. उशीर भरपूर झाला आहे तसा.
हे माझे मित्र आहे, रूममेट्सच आहेत माझे, सोबतच राहतो. आणि विशेष म्हणजे सर्वांमध्ये सगळ्यात लहान मीच आहे. नेहमी सपोर्ट करतात मला, केअरिंग आहेत. प्रवीण भाऊ, चलो. जिंदगी का सारा दर्द. कसं वाटतंय भाऊ? एक नंबर त्रासदायक आहे. तुला त्रास तर नाही होते ना पायाला? त्रास नाही होतच आहे, हां मजा येते. मजा येते. बर, आता आपण कुठं जातोय? आता आपण जातोय गुपित गुहा काहीतरी आहे. हां, लोकेशन फार छान आहे, चांगला आनंद घेऊ त्याचा. आणि हे आहे भीमाशंकरचं अभयारण्य. आपण पाहू शकता. बरं झालं रे, इथे खूप काही प्राणी आढळून येऊ शकतात आपल्याला. आपण तेच पाहूया आता काय करतो. पण इथे पावसाळ्यामध्ये खूप काही पाहण्यासारखं आहे हो. असं म्हणतात लोक. पाणी असत असेल इथं खूपच, नाही का? हो हो. आता उन्हाळ्यामुळे पाणी नसेल इथं. हा राहुल आहे. पण चाललेलं आहे आता. कोणतं मंदिर राहुल? अंजनी माता मंदिर. अंजनी माता मंदिराकडे चाललेलं आहे. गुप्त भीमाशंकर. तिथे गुप्त भीमाशंकरचं एक हे पण आहे, पिंड. तर ते पाहूया आपण. तिथे असं म्हणतात की पाणी पडतंय वरतून, तर तेच बघूया आपण कसं पाणी पडतंय. भाऊ तुमचं काय? मला तर फार असं भीती वाटते. कसला आवाज सुद्धा नाही, पाखरं सुद्धा ओरडत नाही. म्हणजे ना, फक्त मी आणि मी. माहितीसाठी कोणाला अरे एक हत्ती, एक गेंडा समोर आहे, माग वाघ आहे, विशेष नाही ना काही. हत्ती आणि गेंडा कोण भाऊ? ते समोरचा हत्ती, हा मस्त गेंडा. म्हणजे राहुल हत्ती राहुल हत्ती आणि आकाश गेंडा. लूक गेंडा म्हणून सांग ना, बघ का. हो रे, जरा जरा वाटतं बाई का? अरे जरा जरा नाही, 99% नाही तो. हा त्याला पाणी दिसलं ना, हा लगेच डुबकी मारतो. हा. विचार आहे आपण स्विमिंग केलं पाहिजे. आता बघूया, पाणी जर असेल तर निश्चित आपण तुझी इच्छा असेल तर दगडामध्ये स्विमिंग करू शकतो. मग नक्कीच पाणी असलं तर करू शकतो खरंच. पण मला नाही वाटत पाणी असेल तिथं. पण पाणी असलं तरी आंघोळ केल्यावर आपल्याला कपडे आहेत का घालायला? अरे अश्मेगाचा कपडे होते का माणसाला घालायला? मोहले कपडे घालशील का? अरे पत्ते गोंडाळू झाडाचे, आंबे. अच्छा, पत्ते गुंडाळायचे. लेस तुटली का सुटली? एवढे महागाचे बुट घेऊन आला. किती लांब पुढे? 10 मिनिटं. आता 2 मुलं गेली इकडनं, त्यांना विचारलं आम्ही की किती लांब आहे. ते म्हणतायत की 10 मिनिटं लांब आहे इकडनं. तर ठीक आहे, बघू 1 किलोमीटर अंतर असेल असं मला वाटतं. काय म्हणतोय? 10 मिनिटे म्हणजे जवळपास 1 किलोमीटर अंतर असेल असं वाटतं. राहुल, तुझे काही मत मांडू शकायचे की तुला काही मत मांडायचे तुझे? त्याला मत नाहीच ना. तो आहे आम्हाला तर खरं भीतीचं काही कारण नाही. कारण जंगलातला माणूस आमच्या सोबत आहे, आधी मानव. आणि जसे की पहिले आधी मानव कंदमुळे वगैरे खायचे, तसं राहुल खाऊ शकतो. बघा इथे कुठे सापडतंय का? व्ह्यू बघू शकता तुम्ही. खूप सुंदर आहे, पाण्यासारखं आहे. हे बघ झाडाचे मुळं बघ सुमित, झाडाचे मुळं कसे खाली आले पाण्यामुळे. पूर्ण मुळं आहेत झाडाचे. हे बघ, पावसाळ्यामध्ये तर हा एक पण नाला असता मस्त. झाड बघ, म्हणजे चालण्याची गरजच नाही. वरतून मस्त कुठे टाकली, डायरेक्ट खाली. खार बेर दिसलं ना, व्हिडिओ काढून मस्त. हो, लोक सध्या माणसं काय जनावर पाय. पण जेवढं चांगलं वाटतं तेवढं धोका पण येतं. पावसाळ्यामध्ये झाड पडू शकतं.
ते पण आहे. मला तर तसं वा विचार करा, उन्हाळ्यात जर एवढं हिरवगार आहे फेब्रुवारीमध्ये तर हे थांब थांब थांब, आवाज येतोय कसला ते? मोर आहे, मोर. आवाज येतोय तुम्हाला? कसला आवाज हा? मला काय वाटतंय, जास्त इथे टाइमपास नका करू, आपल्याला खूप फिरायचं आहे अजून. ठीक आहे ठीक आहे. अजून पुढे हनुमान टेकडी आणि अजून काय रे राहुल, कुठला एक स्पॉट येतो? नागफणी पॉइंट, तो पण पाहायचा. आपण लवकर पाहून घेऊ. तिथूनच कल्याणचे खाली. अगोदर हा कव्हर करू, हो. नंतर ते इथे दोघांकडे जाऊ. यार तू म्हणशील तसं. हे तुला नाही वाटत ते गेम आलेली काय टेम्पल रन हा तसंच व्ह्यू आहे. हो, टेम्पल रन. बघ हे हो, टेम्पल रन सारखाच व्ह्यू दिसतोय. आणि हे आपण पाहू शकता. व्ह्यू ठेवायचे, हा. ॲनिमेट करायचं आफ्टर इफेक्ट. हे पावसाळ्यामध्ये पडलेलं झाड असावं मध्येच. हो, आय थिंक. नाहीतर काल संध्याकाळचा भाव आलेला असावा इथं. काल संध्याकाळ नाही, खूप जुनं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. लहानपणी नेहमी मला असं वाटायचं की एकदा तरी जंगलात गेलं पाहिजे, जंगलात कसं असतं काय असतं ते बघायचं होतं एकदा. पण आज मी 20-21 वर्ष झालो, पण एवढं कधी मला तसं चान्स भेटला नाही जंगलात यायचा. लोक तर जाता येतात त्यामुळे काय आपल्याला भीती नाही. आज भेटलंय. काय राहुल तू सोबत आहे सांगत्या भाला वगैरे नाही ना दगडाचा नाही ना, काय घाबरायचं कारण नाही, सगळे आपले मित्र आहेत. फायनली स्पॉटवर पोहोचलोय आपण. आणि स्पॉटवर आल्याबरोबर आमच्यासोबत काय झालं ते दाखवतो तुम्हाला. थोडं चालतोय ना. लेस बांधून घे हाताला. माकड आले खाली, माकड तुझ्या समोर खालून माकड आले कॅमेराने वडून. उई! तुम्ही ते कॅमेराची लेस बांधून घे हाताला, गुंड कॅमेरा वडून नेईन ते. मोबाईल नाही तुझं. मी काय म्हणतो, तोरसा चालला जाईन तिकडे. कुठे तर हो बापरे, तुम्ही पळू नको. जाऊ दे घेऊन जाऊ दे. चल त्याच्यात वास दुसरं आलं. अरे कॅमेरा 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 नाही. ओ याला सांग रे रावल्या रावल्या रावल्या. काय नाही, अरे ना सरळ तू. अयो तर पोरग घेऊन आलोय तुम्ही. माकडे हो खाली खूप आहे. गुप्त शिवलिंग म्हणजे काय आता काय माहिती, लपवून ठेवलेलं आहे का काय, कसं आहे बघावं लागणार आहे आता. गुप्त शिवलिंग स्पॉट तर पूर्ण केलं आहे आम्ही भीमाशंकर अभयारण्याचं. पण आता थकलो आहे आम्ही सगळे आणि आता ताकद नाही जास्त फिरायची. तर आणि आता परत पुण्याला निघायचं ठरवलं आहे. सो बघू आता पुढे काय होतंय. जर असली इच्छा तर जाऊ पुढे, नाही तर मग. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की माझ्याकडनं काय चुका होत आहेत, काय नवीन करता येईल मला, किंवा काय अजून इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे मी माझ्यामध्ये. कारण की आता मी लाईफ टाईमच ब्लॉगिंग करणार आहे. तुमच्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे की माझ्याकडनं काय चुका होत आहे. माझ्याकडनं तर मी पूर्ण प्रयत्न करतो आहे. बस एवढंच मला म्हणायचं होतं. बाकी तुमच्यावर आहे. जर आवडत नसेल तर तेही कळवा मला, म्हणजे मी बंद तरी करेल. तर ठीक आहे,
एवढंच होतं. भेटू नंतर. आणि एवढं एक सांगतो की नंतर जे काही ब्लॉग जे असणार आहेत ते एक्साइटिंग असणार आहेत, तर असंच बघत राहा. आणि बस ठीक आहे.